प्रतिपदेला तुम्ही काय संकल्प केलते आणि त्याच्यावर तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं? पूर्ण का झाला किंवा पूर्ण का नाही झाला? काही न लिहिलेले सुद्धा झाले असतील. तर एक आपण चिंतन करूयात, की काय होतंय संकल्पाने? हां, हं. बोला. नमस्कार, मी सुलक्षणा धामोरीकर. तर दर महिन्याला ज्या प्रतिपदा येतात, त्याच्यासाठी मॅडम नेहमीच आम्हाला संकल्प लिहायला सांगतात आणि आम्ही पण लिहितो. तर सुरुवातीला आम्ही 15 दिवसाचे वगैरे असे लिहायचो संकल्प. पण आता थोडंसं वेगळ्या लेव्हलचे संकल्प लिहायला सुरुवात केलेली आहे. तर मागच्या संकल्पामध्ये जेव्हा ग्रहण होतं, त्यावेळेस मॅडमने घेतलं होतं. संकल्पासाठी मीटिंग घेतली होती आणि ध्यानही घेतलं होतं. तर ती ऊर्जा फील करण्यासाठी मी संकल्प केला होता आणि अ, तो प्रोग्राम मी पूर्णपणे अवेअरनेसमध्ये करेल. तर तो एक पूर्ण झाला. त्याच्यानंतर जामनेरच्या शिक्षकांसाठी जे ठरत होतं, त्याच्याबद्दल मी लिहिलं लिहिलं होतं, की हा जो प्रोग्राम आहे, तो प्रशिक्षणाचा खूप छानरित्या पार पाडलेला आहे आणि प्रोसेसमध्ये सुरू झालेला आहे तो पुढे. आणि सर्व शिक्षकांना खूप छान म्हणजे प्रशिक्षण मिळालं आहे आणि त्यांनी आता सुरुवात केली आहे. तर हा संकल्प पण पूर्ण झाला. त्यानंतर जे मॅडमने ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली होती आम्हाला प्रशिक्षणासाठी, तर ते 4:30 वाजता उठून ते ग्रहण करायचं होतं. ते पण संकल्प मी व्यवस्थित लिहिला होता, की बुवा मी अवेअरनेसमध्ये ग्रहण करते आहे आणि जे मॅडम सांगता आहे, ते फॉलो व्यवस्थितरित्या करणार आहे. तर तो पण पूर्ण झाला आहे. हे 3 तर पूर्णच झालेले आहेत. त्यानंतर हेल्थ इश्यूचा थोडा लिहिला होता, कारण शुगर वाढून गेली होती. तर ह्या महिन्यामध्ये रिझल्ट खूप छान आले, की शुगर कमी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर लिहिला होता, थोडंसं घरासाठी लिहिलं होतं, की कॉर्पोरेशनचं काम जे आहे, तर रस्त्याचं काम सुरू झालं आणि आता आपल्याला इलेक्ट्रिकचे पोल आम्हाला हवे होते तिथे, तर ते नव्हते त्याच्याबद्दल लिहिलं होतं. तर ते पण काम प्रोसेसमध्ये सुरू झालेलं आहे आणि कॉर्पोरेशनच्या पाण्याचं जे होतं, ते कनेक्शन तर ते सँक्शन झालेलं आहे. तर हा पण महत्त्वाचा संकल्प झाला आणि मग नंतर महत्त्वाचे मॅडमने सांगितलं होतं, की शक्यतो आता हायर लेव्हलचे तुम्ही संकल्प करा. तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं, की सर्व जे पण पीडित आहे, पूर येतात आहे, बाढ येते, जे काही सगळीकडे चाललेला आहे प्रकार, तर त्या सगळ्या लोकांना लव आणि लाईट. तर जेव्हाही जसं तुम्ही आता मॅडम म्हटल्या, की आपण पेपर वाचतो टीव्ही पाहताना, तर जसं मी पेपरमध्ये बघितलं, की मी लगेच लगेच त्या लोकांना लव आणि लाईट करते आहे म्हणजे जेव्हाही दिसलं तेव्हा. तर हा एक संकल्प आहे. तोही झालेला आहे. नंतर 3:30चे ध्यान उठलं गेलं पाहिजे कारण माझं थोडं एक्झर्शन सुरू होतं. तर मी ते लिहिलं होतं, की जेव्हा पण मॅडम घेतील तेव्हा माझ्याकडनं होऊन ते पूर्ण व्यवस्थित मी करेल म्हणून. तर ते पण पूर्ण झालं. आणि हायर ऊर्जेमध्ये नेहमी बरेच वेळा मी अशी डाऊन होऊन जाते, कोणी काही बोललं किंवा थोडे बाद झाले तर. ते मी ठरवलं होतं, की यावेळेस मी जरा हायर ऊर्जेतच राहील आणि दुर्लक्ष करेल बऱ्याच गोष्टींकडे. तर तोही पूर्ण झाला. नंतर क्रिएटिव्हिटीचा थोडासा एक केला होता. तो पण पूर्ण झाला. आणि 1-2 संकल्प जे मला इच्छा नव्हती म्हणजे मनात जसं तुम्ही म्हटलं मॅडम तसं मनात न येताच 1-2 संकल्प पूर्ण झाले होते, की मला एका ठिकाणी जायचं होतं, महत्त्वाचं काम होतं तेही झालं आणि मध्येच मला थोडंसं एक पिक्चर बघायचा होता, पण ते तिकिटाचा प्रॉब्लेम होत होता. तर ते मी असंच म्हटलं, की मी गेलीये पिक्चर बघायला आणि तो मला मिळून गेला. तर ॲक्चुअली हा म्हणजे हायर लेव्हलचा नाहीये, पण मला ते जाणवलं, की पटकन आपण जेव्हा संकल्प करतो, तर तेव्हा लगेच तो पूर्ण होतो हे आता माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे संकल्प पूर्ण झाले. पण 1-2 संकल्प जे पूर्ण नाही झाले त्याबद्दल मला आता जसं तुम्ही सांगितलं मॅडम, की विचार करायला हवा, की का नाही झाला? तर मी एक संकल्प लिहिला होता, की नवरात्रीत जो आपल्याला प्रोग्राम घ्यायचा होता ललिता सहस्त्रनामाचा, तर तो नाही झाला. आणि रिलेशन साठी केला होता ते थोडंसं झालं होतं 1-2 जणांशी वाद झाले होते, तर तो पण नाही झाला पूर्ण या महिन्यासाठी. आणि डिसेंबरला तुमचा जो प्रोग्राम लॉन्च करायचा मी लिहून ठेवलेला आहे. तर ह्या महिन्यात पण लिहील, की मला तो पूर्ण करायचा आहे. तर 2-3 तर हा संकल्प थोडा पुढे गेलेला आहे. कारण की काय मी 3-4 जणांना विचारलं, तर त्यांनी हो म्हटलेलं आहे. फक्त आता जाऊन सगळ्यांना भेटायचं आणि पुढच्या प्रोसेस करायच्या ते झालेलं आहे. नंतर चौथ्या भागाबद्दल लिहिलं शिवसरोदयच्या. तर तो आता पूर्ण म्हणजे पुढच्या महिन्यात पूर्ण व्यवस्थित अवेअरनेसमध्ये करेल म्हणून लिहिलाय 2 दिवसाचा असल्यामुळे. तर तो पण आता होईलच म्हणजे पूर्ण. झालाच आहे समजू आपण असं. आणि अबंडन्ससाठी लिहिला होता, की हेल्थचं रिलेशन आणि
आनंद, शांती, प्रेम वगैरे या सगळ्यांसाठी. नंतर माझ्या मुलांचं थोडंसं लिहिलं होतं, तर ते प्रोसेसमध्ये आहे आता. अशा प्रकारे हे 2च संकल्प थोडे पूर्ण नाही झाले. नवरात्रचा जो लिहिला होता तो आणि हे रिलेशनचं थोडंसं. बाकीचे बरेच संकल्प पूर्ण झालेले आहेत. तर धन्यवाद मॅडम. तर याच्यावर आता मी निरीक्षण करेल, की हे 2 का पूर्ण नाही झाले? आपण आतून काय म्हणजे विचार करायला पाहिजे बुवा असं त्याच्यासाठी. तर खूप छान. आपण बघतोय संकल्पाची शक्ती किती आहे. म्हणजे जामनेरचं प्रोग्राममध्ये मॅडमनी लिहिलं होतं, की त्या लोकांनी पण इम्प्लिमेंटेशन केलंय. ते पण झालं. आणि दुसरं लिहिलं होतं, की छान झालाय प्रोग्राम आणि त्यांच्याकडनं झाली आहे ॲक्टिव्हिटी आणि त्यामुळेच आपल्या ग्रुपमध्ये त्यांच्याकडनं पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी झाली आणि छान झाली आणि ते लोकं सुद्धा पुढं नेत आहेत. हे संकल्पामुळं होत आहे. तर आपण नेहमी जे काही करणार आहोत, कोणासाठी करणार आहोत, त्यांना फायदा झाला आहे, हे सुद्धा संकल्पात येणं गरजेचं आहे. तर खूप छान. तसंच संकल्प होत नाही त्याचं सुद्धा इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. तर आता मॅडम तुम्हाला नवरात्रीचा झाला नाही ठीक आहे ना, की कारण काही हां. थोडंसं आपल्याला चेंजेस अजून म्हणता येणार नाही झाला नाही. कदाचित काय वाटलं हं. तर होईल पण. पण मला हं, 1-2 जण म्हटले झालं तर आहे ते परत-परत तेच का? असं पण झालं आणि मला हं, सुद्धा हं. थोडं वाटतंय, की आपण प्रशिक्षणाला फोकस केला पाहिजे. मग त्याला वेळ नक्कीच राहणार बरोबर. नाही तारखेच्यात. या दोन्ही गोष्टींमुळे आपण ते हे करू म्हटलं. आणि बरोबर. याच्यामध्ये काय सांगायचं होतं? हां, तुम्ही स्वप्नाचं काही बोलला होता. ते काही सांगायचंय का? रेकॉर्डिंग थांबा, रेकॉर्डिंग बंद करते.